कोबीची भाजी घरामध्ये कोणालाही आवडत नसेल तर हा कुरकुरीत पदार्थ नक्की बनवून पहा। एकदा ही रेसिपी तुम्ही घरी बनवली ना तर बाहेरून कधीही विकत आणणार नाहीत। इथे मी एक मीडियम साईजचा कोबी किसून घेतलेला आहे। हा स्वच्छ धुवून स्ट्रेनरमध्ये काढून ठेवला होता 15 ते 20 मिनिट। हा पूर्णपणे कोरडा झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे 4 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 4 चमचे मैदा, 1 चमचा जाडसर ठेचलेलं अद्रक लसूण आणि 1 किसलेलं बीटरूट घातलेलं आहे। याने छान कलर येतो, नसेल तर नाही घातलं तरी चालेल। अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मॅगी मसाला घातलेला आहे। मॅगी मसाल्याने छान चव येते म्हणून घातला आहे, नसेल तर नाही घातला तरी काही हरकत नाही। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याला आता एकजीव करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घेतलं हे पहा। आता याचे आपल्याला छान असे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। आता हे बॉल्स आहेत ना ते छोटे छोटेच बनवायचे, जास्त मोठे बनवले तर ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जात नाहीत आणि मग खाताना ते पिठाळ लागतात। त्यामुळं छोटे छोटे बनवून घ्यायचे। तेलात सोडण्याच्या अगोदर तेल कडकडीत गरम असायला हवं आणि तेलात सोडल्यानंतर लगेच याला खालीवर करायचं नाही, थोडेसे तळू द्यायचे, त्यानंतर खालीवर करायचे। तर हे पहा, लो टू मीडियम फ्लेमवर छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तेलाचे जे बबल्स आहेत ते पूर्णपणे असे कमी होऊ द्यायचे आणि मग काढून घ्यायचे आहेत। तर एकदम कुरकुरीत असे हे रोड स्टाईल कोबी मंचुरियन तयार आहेत। आता दुसरी बॅच तेलात सोडताना देखील तेल असं कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यानंतरच सोडायचे आहेत। तेल कमी गरम असलं ना तर मग हे तेलात फुटतात, त्यामुळं तेल छान असं गरम असायला हवं। तर इथे आपण दुसऱ्या बॅचचे देखील मंचुरियन तळून घेतलेले आहेत। मुलांना हे असेच तुम्ही सॉससोबत देऊ शकता। मुलांसाठी एकदम हेल्दी आहेत, कारण की आपण याच्यामध्ये अजिनोमोटो वापरलेलं नाही, कुठलंही टेस्टिंग पावडर नाही, फूड कलर देखील वापरलेला नाही। तर नक्की बनवून पहा। चला तर आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊयात। त्यासाठी ते मी कढाईमध्ये 2 पळ्या तेल गरम करून घेतलं। यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे, बारीक चिरलेली अद्रक घातली, हिरवी मिरची घातलेली आहे, बारीक कट केलेली सिमला मिरची, गाजर आणि कांदा घातलेला आहे। इथे मी 1 सिमला मिरची, 1 कांदा आणि अर्ध गाजर घेतलेला आहे। भाज्या फुल फ्लेमवर 2 मिनिट परतवून घेतल्या। त्यानंतर यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस घातला, 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे ग्रीन चिली सॉस आणि 2 चमचे रेड चिली सॉस, 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं, यामध्ये 1 कप पाणी घातलं, मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ही स्लरी आहे ते आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊयात। तर हे पहा, फुल फ्लेमवर याला एक उकळी आणायची आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये मंचुरियन घालायचे आहेत। तर हे पहा, थोडंसं मी याच्यामध्ये मीठ घातलं। आपण जे यामध्ये सॉसेस घातलेले आहेत त्या सर्वांमध्येच थोडं थोडं मीठ असतं, त्यामुळं मीठ टेस्ट करून घालायचं आहे। आता यामध्ये आपण मंचुरियन घातले, मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपले हे ग्रेव्हीवाले मंचुरियन देखील तयार आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।